राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी संग। मन मेरो बन गयो सखीरी पावन वृंदावन। रासोत्सव संप्रवृत्तो, रासोत्सव संप्रवृत्तो, गोपमंडल मंडिता। योगेश्वरेण कृष्णेन तासामध्ये द्वयोर्द्वयो। रासोत्सव संप्रवृत्तो गोप मंडल मंडितः। मंडल की तरह कमळाच्या फुलासारखं त्या गोपिका आणि त्या कमळाच्या फुलामध्ये एखादा भुंगा असतो का नाही, भुंगा तसा आतमध्ये काळ्या रंगाचा भुंगा म्हणजे कृष्ण शोभा देतोय। रासोत्सवामध्ये लक्षात ठेवा, रासलीला करत असताना त्या गोपिकांना काय झालं, ते रास करत्या वेळेस ही बातमी कळाली नारद महाराजाला। नारद महाराजांनी बातमी दिली, त्रैलोक्यामध्ये कैलासामध्ये बातमी पोहोचली। भगवान भोलेनाथ लगेच आपल्या जटा असणाऱ्या सोडल्या, मोकळ्या केल्या, फुलाचा गजरा लावला, पार्वतीची साडी घातली, बांगड्या घातल्या, मेकअप केला आणि तो भोलेनाथ गोपीचं रूप धारण करून वृंदावनला आला। एक दिन ओ भोले भंडारी बनके ब्रज के नारी वृंदावन आ गए। आणि वृंदावन मध्ये आल्याच्या नंतर त्या रासलीलेमध्ये भगवान कृष्णासोबत महारासलीला करायला लागला भगवान भोलेनाथ। 12 ज्योतिर्लिंग दर्शन आपण करतात, पण 12 ज्योतिर्लिंग मध्ये जे दर्शन नाही होत ते दर्शन वृंदावन मध्ये एक गोपीच्या रूपात, स्त्रीच्या रूपात। फक्त शंकराचं एकच रूप आहे स्त्री रूप, ते म्हणजे वृंदावन मध्ये। इतर ठिकाणी शिवलिंग बघायला भेटतील भगवंताचे, पण वृंदावन मध्ये नारी रूपात दर्शन असतं भगवान भोलेनाथाचं, स्त्री रूपात। जागृत देवस्थान वृंदावन मध्ये गोपेश्वर भगवान, एवढं दिव्य, एवढं अलौकिक दर्शन फक्त वृंदावन मध्ये गोपीच्या रूपामध्ये भगवान भोलेनाथाचं वृंदावन मध्ये। तिथली बातमी कळाली वैकुंठात, महादेव गेलेले आहेत गोपी बनून। पार्वती मातानं सांगितलं की माझे पती परमेश्वर गोपी रूप धारण करून वृंदावन मध्ये कृष्ण महारास लीलेमध्ये गेलेले आहेत। ही गोष्ट झाल्याच्या नंतर लक्ष्मीला वाटलं, दिव्य दृष्टी लावून पाहिलं लक्ष्मीनं, आणि लक्ष्मीला वाटलं का भगवान अखिल कोटी ब्रह्मांड नायक महारास लीला करत बी आहे, परंतु कोणासोबत? दिव्य दृष्टी लावून पाहिली, गाय चारणाऱ्या, शेण काढणाऱ्या, दूध विकणाऱ्या गवार ग्वालियों के संग भगवान महारास लीला कर रहे। ज्यांना काय लेवावं, काय बोलावं, कसं वागावं ते काय कळत नाही, अनपढ़ गवार गाय चराने वाली गोपियों के संग भगवान महारास कर रहे हैं। मैं तो बहुत सुंदर हूं, दिव्यांगना हूं, समुद्र से प्रकट हुई हूं। सगळे देवता, ऋषि, साधु, संत, मुनि माझ्या मागे लागले, राक्षस दैत्यगण माझ्या मागे लागले, लेकिन मैंने किसी का अंगीकार नहीं किया, इतनी सुंदर। और भगवान कृष्ण महाराज कर भी रहे हैं तो किसके संग? दूध काढणाऱ्या, गाय चारणाऱ्या, शेण काढणाऱ्या अशा गवार अनपड गवळणे सोबत रासलीला करतोय कृष्ण। मी तर किती सुंदर आहे। मग त्या लक्ष्मीने काय केलं? अनेक दागिने, स्वर्ण चांदी अलंकार धारण कर लिया, सुंदर वस्त्र धारण केले आणि सुंदर सजावट करून, अलंकार धारण करून लक्ष्मी वृंदावनला निघाली। कशासाठी? तर त्या गवळण्याचा अहंकार दूर करावं। कोणचा अहंकार? म्हणजे अनपड गवार असणारे आहेत, मी जर गेलो तर यांचा खुद वाटल किती सुंदर आहे, आम्ही फेल, आम्ही साधारण गवळणी, पण त्यांच्या पुढे जर मी गेलो तर मला बघून त्यांना लाज वाटल, किती सुंदर ही, आणि आम्ही कशात गाय चारणाऱ्या। दुसऱ्याची कमीपणा काढण्यासाठी जो जातो ना
एक लक्षात ठेवा, ही लक्ष्मी त्याच वृत्तीने निघालेली आहे. यांचा कमीपणा काढावा, त्यांचा अपमान झाला पाहिजे, अशी वृत्ती निर्माण करून घे. लक्ष्मी पोहोचली. पण तेरी कृपा के बिना श्री राधे कोई न ब्रज में आए. तेरी कृपा के बिना श्री राधे कोई न ब्रज में आए. तेरी कृपा जब हो जावे तो, तेरी कृपा जब हो जावे तो भव सागर तर जाए. राधा रानी च्या कृपेशिवाय वृंदावन में कोई चरण भी नहीं रख सकता है. तर लक्ष्मी गेली आणि 4 किलोमीटर वृंदावनच्या बाजूला आरती घाट है, यमुना का किनारा है. यमुना के इधर से वृंदावन, उधर से बेलवन नाम का एक गांव है. वृंदावनला जी यमुना नदी आहे ना, वाहते ना, ज्या ठिकाणी कालियाडोह, चीरघाट, बंसीवट यमुनेच्या कडेला आहेत. तर ती यमुना वाहतीये इकडं वृंदावन आणि पलीकडे 4 किलोमीटर बेलवन नावाचे गाव आहे. तर ती यमुनेच्या इकडे वृंदावन आहे. वृंदावन मध्ये राधेच्या कृपेशिवाय, राधेच्या परवानगीशिवाय कोणी येऊ शकत नाही. देव काय कोणी येऊ शकत नाही. तर मग ती लक्ष्मी आली त्या बेलवन मध्ये. चित्रा, विशाखा अशा अनेक असणाऱ्या त्या अष्ट सख्या होत्या राधा राणीच्या. मधुलेखा अशा अनेक असणाऱ्या त्या सख्या होत्या. तर यमुनेच्या कडे उभारलेल्या लक्ष्मीनं हाक मारली, ए सखी इकडे ये. अगं रासलीला कुठं होत आहे? तिनं सांगितलं, निधिवन मध्ये. निधिवन मध्ये जाऊन सांग तुझ्या राधाला लक्ष्मी आलेली आहे रासलीलेमध्ये सहभाग घेण्यासाठी. विशाखा गेली, राधा रानीला सांगितले की श्रीजी वैकुंठ से लक्ष्मी आई हैं, महारास में सहभाग लेना चाहती हैं. राधा रानीने दिव्य दृष्टी लावली, पाहिलं की लक्ष्मी कोणत्या भावनेने आलेली आहे. भगवंताला प्राप्त करण्यासाठी भक्ती घेऊन यावं लागतं, भाव घेऊन यावं लागतं. पण हिच्यापाशी भक्ती नाहीये. ही तर अभिमान घेऊन आलेली आहे. कोणता अभिमान? रूप यौवन संपत्ती. रूप यौवन आणि संपत्ती म्हणजे हे पैशाच्या जोरावर, धनाच्या जोरावर रूपाचा अहंकार, गर्व करून आलेली आहे. माझ्यापेक्षा कोणी सुंदर नाही. या तर गाय चारणाऱ्या, शेण काढणाऱ्या, दूध विकणाऱ्या यांच्यापेक्षा मी किती सुंदर. रूपाचा अहंकार घेऊन आलेला आहे, संपत्तीचा अहंकार घेऊन आलेली आहे. भक्ती हिच्या मनात आहेच नाही मुळीच. राधाने सांगितलं, जा त्या लक्ष्मीला सांग तुला परवानगी नाही आहे. विशाखा गेली, सांगितली, लक्ष्मी तुम्हाला वृंदावन मध्ये प्रवेश नाहीये असं राधा राणीनं आदेश केलेला आहे. आता त्या लक्ष्मीला राग येणार का? लक्ष्मीला वाटलं मी वैकुंठातून आलेली लक्ष्मी आहे, हे गवार असणारी एक गवळण राधा ती मला नकार करते. एवढा तिला अभिमान त्या कृष्णाच्या प्रेमाचा. मी श्राप देतो तुझ्या राधेला, ज्या कृष्णाच्या प्रेमात एवढं गर्व करते, अभिमान करते, मी त्या राधेला श्राप देतो. कृष्ण तिला सोडून निघून जाईल, या दोघांची तुटातूट होईल, 100 वर्षापर्यंत भेटणारच नाहीत एकमेकाला. श्राप दिला. विशाखा गेली, राधा राणीला सांगितलं, राधा राणी लक्ष्मीने तुम्हाला श्राप दिलाय का कृष्ण तुम्हाला सोडून कायमचा निघून जाईल, 100 वर्षापर्यंत तुमच्या दोघांची भेट होणार नाही. सांगल्या बरोबर राधा राणीच्या डोळ्यात 2 अश्रू टपकले. जसे अश्रू टपकले, ते अश्रू असणारे अमृताहून सुद्धा त्या राधेच्या हृदयात राहणारे जसे टपकले, तर राधा राणीच्या दोन्ही डोळ्यांनी अमृताला वेगळं केलं. त्यावेळेस त्या जो आंखों के जो 2 बूंद थे टपक पड़े, तब श्राप दिला त्या अश्रूंनी.
कोणी अश्रूंनी श्राप दिला. राधे, त्या राधेच्या डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूंनी श्राप दिला. लक्ष्मी, अगं तुझा श्राप 100 वर्षापर्यंत राधा कृष्णाची भेट होणार नाही असा तू दिलास. पण आम्ही तुम्हाला श्राप देतोय ग लक्ष्मी. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत तुला तर वृंदावनचा पदस्पर्श होणार नाही आणि तुला तर कोणा जन्मात कृष्णाची भेट होणार नाही असं श्राप दिला. लक्ष्मी आज पण त्या बेलवन मध्येच आहे, कृष्णाची वाट बघत. केव्हा मला कृष्ण दर्शन होईल, ती गेली नाही वर. वृंदावनला जर कोण कोण गेले होते, तुम्ही हात वरी केले होते? महाराज आम्ही 4 बार गेलो. एक बाई म्हणजे आम्ही 6 बार गेलो. आता वर हात करा. बेलवनला कोण कोण गेलं? लक्ष्मीचं दर्शन कोणी कोणी घेतलं? तुम्ही घेतलं का? कुठं आहे बेलवन? कुठं आहे? आता गेलं महाराज सुरू. म्हणून वृंदावनला जर गेलं तर लक्ष्मीचं दर्शन अवश्य घेतलं पाहिजे. जेव्हा दरवर्षी माघ मास येतो का नाही, माघ महिन्यामध्ये, पूस महिन्यामध्ये एक महिना प्रत्येक गुरुवार लक्ष्मीला जे दर्शनाला जातात, वृंदावन वरून लक्ष्मीला पूस महिन्यामध्ये जे जातात, त्या लक्ष्मी वाट बघत असते की कोण भक्त येतील वृंदावनचे, मला कृष्णाचा निरोप घेऊन, असं वाट बघत असते लक्ष्मी. वृंदावन मध्ये जाणाऱ्या भक्तांनी त्या लक्ष्मीला भेटण्यासाठी जातात, दर्शन घेतात. तर आजही ती लक्ष्मी जागृत देवस्थानामध्ये आहे. आणि जे वृंदावनचं दर्शन, कृष्णाचं दर्शन करून त्या लक्ष्मीच्या दर्शनाला जातात, तर लक्ष्मी वृंदावनवरून येणाऱ्या भक्तांना पूर्ण त्यांची इच्छा करून पाठवते की हे कृष्णाचा निरोप घेऊन आलेले आहेत, माझ्या वृंदावनवरून आलेले आहेत, कृष्णाला भेटून आलेले आहेत, म्हणून त्यांची झोळी भरून पाठवत असते. वृंदावनला आलेला जोही व्यक्ती असतो ते त्या लक्ष्मीच्या दर्शनाला अवश्य जातो, तर त्याच्या जीवनात कधी लक्ष्मीचा अभाव नसतो. अनेक आपण मनोरथ कोणत्या देवाला करतो, पण आपले मनोरथ पूर्ण होत नाहीत. परंतु लक्ष्मीच्या त्या बेलवनला दर्शनाला गेल्यावर त्याचे मनोरथ पूर्ण होतात. असे त्या बेलवन मध्ये लक्ष्मी असते. म्हणून वृंदावनला जरी कधी गेलं तर परिसरातले सर्व दर्शन करून आलं पाहिजे, सर्व दर्शनाचं माहिती राहिली पाहिजे. त्यासाठी वृंदावनचे मुख्य दर्शन आवश्यक आहे. कात्यायनी दर्शन. कोणत्या कोणत्या देवी आहेत वृंदावन मध्ये? लक्ष्मीचं दर्शन आहे बेलवन मध्ये, कात्यायनी मातेचं दर्शन आहे, चामुंडा देवीचं दर्शन आहे, लक्षात ठेवा, आणि शीतला मातेचं दर्शन आहे. असे अनेक दर्शन आहेत. भत्रोड बिहारीजीचं दर्शन आहे. तिथं भत्रोड बिहारीच्या दर्शनामध्ये मूर्ती एवढीशीच, परंतु तिथे एक घंटी आहे. त्या घंटीला जर वाजवलं दर्शन केलं तर त्या घंटीचा आवाज गोलोक धामात जातो. अशी ती घंटी आहे आज पण. कोणी कोणी पाहिली, कोण कोण वाजवली ती घंटी? वर हात करा बरं. भत्रोड बिहारी मंदिर, लक्षात ठेवा, तिथं आहे घंटी. तिथं आहे मोठा अशा विशाल अष्टधातूपासून बनवलेली ती घंटी. ते जर वाजवली तर अर्धा तास तर आपल्याच कानातला आवाज जात नाही. ते ओम अक्षर निघत असतो, लक्षात ठेवा. ओमकार धून त्या कानात रहते और घंटी बजाने से वो साक्षात मेरे गोलोक धाम में भगवान को प्रणाम पहुंचा देती है उस भक्त का. इसलिए मैंने कहा था कि जो वृंदावन एक बार जाता है उसके अनंत तीर्थ का दर्शन वृंदावन दर्शन करने से प्राप्त हो जाते हैं. त्यासाठी वृंदावन गेलं पाहिजे. आणि हे मुख्य मुख्य दर्शन वृंदावन मध्ये राहणाऱ्यांनाच या माहित असतात. म्हणून आपण तिथं राहून एका दिवसात दर्शन शक्य नाहीये. आता तुम्हाला संख्या सांगू का किती मंदिराची आहे? 5000 मंदिर आहे गिनतीमध्ये. 5000 मंदिर. आता एवढे दर्शन एका दिवसात संभव आहेत का? पण त्यातले जे मुख्य माझ्या भागवताने वर्णन केलेले आहेत ते मंदिर, मुख्य मुख्य मंदिर, ते दर्शन करून आलं पाहिजे. आपण कमीत कमी 7 दिवस वृंदावन मध्ये राहिलं पाहिजे. आणि भागवत कथा जर ऐकलं तेव्हा आपल्याला हे वृंदावनची भागवत ऐकल्यावरच वृंदावनच्या देवाचे दर्शन या श्लोकांमधून बाहेर येतात. मग कळतं वृंदावनामध्ये कोणते कोणते देवता आहेत आणि कुठं काय ऐकलं पाहिजे.
म्हणून सर्वांना सस्नेह निमंत्रण येणाऱ्या 5 तारखेपासून वृंदावनला येण्याचं. बोल बाकी बिहारी लाल की जय हो. राधाराणीला श्राप भेटला, पुन्हा असणारा भगवान परमात्मा रासलीला करायला लागला. या गवळणीला अभिमान झाला का याने लक्ष्मीला येऊ दिलं नाही, म्हणजे या लक्ष्मीपेक्षाही आम्हाला देव नितांत प्रेम करतो. म्हणजे लक्ष्मीला सुद्धा येऊ दिलं नाही, लक्ष्मीला सुद्धा अधिकार नाही भेटला, म्हणजे आम्हाला अधिकार भेटला. मग या गवळण्याला अभिमान झाला. एक गवळण म्हणायला लागले, ए कृष्ण मला तहान लागलेली आहे, पाणी पाहिजे. कृष्ण म्हणला, ठीक आहे मी घेऊन येतो पाणी. अरे तू यमुनेला जाशील तेव्हा घेऊन येशील, माझा प्राण जाईल तोपर्यंत इथं आत्ताच पाणी पाहिजे. देवानं लगेच कुंड प्रगट केला आणि तिथं पाणी पाजलं. आजही वृंदावनमध्ये निधिवनमध्ये जागोजागी पाण्याचे कुंड बनलेले आहेत त्या गोपिकांना पाणी पाजण्यासाठी. दुसरी गोपी म्हणली, कन्हैया कन्हैया मैं थक गई हूँ, मुझे नींद आ रही है, विश्राम करना है, लेकिन तकिया के बिना नींद नहीं आती. मग देवानं म्हणला, मग माझ्या खांद्यालाच बनवा तुमची उशी तकिया. ती खांद्यावर मान ठेवली, झोप. एक म्हणायला लागली, कन्हैया कन्हैया क्या हुआ? बोले मैं थक गई हूँ तो मैं विश्राम करूंगी. मांडीवर मस्तक ठेवलं, झोपली. एक म्हणायला लागली, कन्हैया क्या हुआ? पसीना आ रहा है, पंखे की व्यवस्था तो है ही नहीं. भगवान ने अपनी काली कमली को लेके हवा करने लगे. भगवान समझ गए गोपियों को मान हो चुका है, जहां मान होता है वहां भगवान नहीं होता है. तर भगवान तत्काळ अंतर्धान झाले. जो लोटे में पानी पी रही थी उसका लोटा भी गायब, पानी भी गायब, भिड़ाम से नीचे गिर पड़ी. जिन्हें मस्तक पर जो भगवान के खांदे को मस्तक रखकर टिक कर जो झोपली होती, भगवान अंतर्धान ती धिडामशी खाली पडली. जिनं मांडीवर मस्तक ठेवलं भगवंताची मांडी अंतर्धान झाली, ती जिमणीवर आपटून पडली. जिला हवा भेटत होती तो भगवंताची कमली भी गायब आणि भगवान भी गायब. त्या गवळणी रडायला लागल्या, पश्चाताप करायला लागल्या. कन्हैया कन्हैया पुकारा लताओं में ब्रज की गुजारा करेंगे. कहीं तो मिलेंगे वो बाके बिहारी, शरण चित उन्हीं से लगाया करेंगे. कन्हैया कन्हैया कहाँ गए? चलो ढूंढती हुई गोपियां निकल पड़ी, शोधायला लागल्या. ए पृथ्वी अगं सांग ना, आमचा कृष्ण इथूनच गेला असेल, कुठं गेला ग? हवा आला आणि ते गवत असं असं डगमगायला लागलं. एक गवळण म्हणली, हे कशाची सांगते? बघ कशी मान हलवायला लागली. माहित नाही माहित, चल ही आपली सवत आहे. ज्यावेळेस पृथ्वी डुबली होती तेव्हा माझ्या भगवंतानी वराह रूप धारण करून हिच्याशी अंग संग केलता. ही आपल्यावर जळ कुठली जळती सांगणार नाही आपल्याला. चला पुढं. ए तुलसी हम तुम्हें प्रणाम करते हैं. अगं सांग ना, तू तर नेहमी माझ्या कृष्णाच्या चरणावर असतीस, सांग माझा कृष्ण मला सोडून गेला कुठं? हवा आला, हवेनं ती तुळशी डगमगायला लागली. तिसरी म्हणली, हे कशाची सांगते? ही तर बी आपली सवतच आहे, हिला सुद्धा भगवंताने अंग संग केला होता ना, म्हणून ही नाही सांगणार. चला पुढं. पुढं गेल्या. शोधत शोधत यमुनेला विचारला, ए कल कल करती हुई बहती हुई यमुना, आगे बता हमारा कृष्ण तेरे किनारे किनारे से कहां गया? ती वाहणाऱ्या त्या यमुनेला वाहतच चालली. एक म्हणायला लागली, हे कशाची सांगती? ही सुद्धा आपली सवत आहे. यमुना सवत आहे, हे नाही सांगणार, हे बी आपल्यावर जळतीये. ती श्याममय बनून गेल्या, कृष्णमय बनून गेले. त्या गोपिका विरहामध्ये कृष्णाच्या वियोगात कृष्णमय बनून गेल्या. कैसी? श्याम रंग में रंगी चुनरिया, श्याम रंग में रंगी चुनरिया, अब रंग दूजो भाईना, इन नैनन में श्याम समायो, तुझो रंग ना भावेना. इन नैनन में श्याम समायो, तुझो रंग ना भावेना. श्याम रंग में रंगी चुनरिया हो,
छोड़ गए क्यों यमुना किनारे। भक्त तुम्हारे बेकल सारे, भक्त तुम्हारे बेकल सारे, नैनन झरते असुवन धारे, नैनन झरते असुवन धारे। लाग रही मन में दर्शन की हो, लाग रही मन में दर्शन की, और लगन ये जागना दिन नैनन में शाम समायो, और रंग ना भावेना दिन नैनन में शाम समायो, पूजो रंग अब भावेना। शाम रंग में रंगी चुनरिया हो, बोझा भारी रेन अंधेरी, बोझा भारी रेन अंधेरी, सूझत नाही राह किनारी, सूझत नाही राह किनारी। नाव हमारी ओ त्रिपुरारी, नाव हमारी ओ त्रिपुरारी, तारो या डारो माझधारी, तारो या डारो माझधारी। तुम रहा बता दो मोहन हो, तुम राह बता दो मोहन, अब कोई बतलावे ना इन नैनन में शाम समायो, पूज रंग ना भावेना। शाम रंग में रंगी चुनरिया, अब रंग तुझो भावेना। इन नैनन में शाम समायो, तुझो रंग अब भावेना, तुझो रंग अब भावेना, तुझो रंग अब भावेना, तुझो रंग अब भावेना, तुझो रंग अब भावेना। सर्व गोपिका असणाऱ्या विरह होऊन वरडाय लागल्या, रडाय लागल्या, कन्हैया अगर आप हमें मिलन नहीं दोगे, हमें दर्शन नहीं दोगे, हम आपको वचन देती हैं इसी यमुना में छलांग लगाकर हमारे प्राणों को त्याग देंगे हम। जयति तेधिकं जन्मना व्रज, श्रयत इंदिरा शाश्वतत्रयी। गोपी गीत सर्व गोपिकांनी गोपी गीत गायल्या। त्या गोपी गीत ऐकून भगवान परमात्मा प्रसन्न झाले, प्रगट झाले। बोलबा के बिहारी लाल की जय हो। आणि गोपी गीत ऐकून भगवान परमात्मा प्रगट झाले, भगवंतांनी आशीर्वाद दिला आणि गवळणीला म्हटलं, अगं गोपिकांनो तुमची एवढी भक्ती पाहून मी प्रसन्न झालोय, मागा काय वरदान पाहिजे तुम्हाला? गोपिकांनी म्हटलं, कृष्णा तुझ्यावर विश्वास नाही बाबा, आधी गोड गोड बोलतो आणि मग नंतर आम्हाला आपटून पाडून निघून जातो। वचन दे म्हटले आधी। सर्व गोपिकांना वचन मागितलं कृष्णाला। ठीक आहे गोपिका, मी तुला वचन देतो, माग काय पाहिजे? वचन दिल्यावर त्या गोपिकांनी मागितलं, जोपर्यंत सूर्य और चंद्र है तब तक गोपी और कृष्ण अलग नहीं होने चाहिए और रासलीला बंद नहीं होनी चाहिए। तथास्तु। आज सूर्य चंद्र आहे का नाही?
मग त्या गोपिकांचं हे वचन आजही त्या गोपिका वृंदावन मध्ये आहेत. जे 5.5-6 फूटचं जो आपलं हाईट असते ना, उंची, त्याच 5.5 वर्षाच्या पूर्वीच्या गोपिका आज भी वृंदावन निधिवन में वास करती है. तुलसी वृक्ष के आकार में आज भी वो गोपिया नित्य विचरण करती है निधिवन में. पहिला असं तुम्ही निधिवन मध्ये गेलं, रासलीलेमध्ये 5.5 वर्ष अगोदरचे ते वृक्ष आपल्या एवढालेच उंचीचे. आणि आज ही राधा त्या वृंदावन मध्ये कृष्णासोबत रासलीला करते. राधेचा कक्ष आहे. तुम्ही म्हणशाल आता काय खरं असन का? खरं. आज भी वृंदावन में राधा जिस कक्ष में श्रृंगार करती है ते श्रृंगार कक्ष आज भी आहे. पाहायचा असन तर वृंदावनला या, तुम्हाला दाखवन मी. गादी आतरलेली असती, पाण्याचा कळशी ठेवलेली असती, प्लेट ठेवलेला असतो, ग्लास ढकलेला असतो, जेवणाचं दररोज ताट ठेवलेलं असतं मांडून राधा कृष्णासाठी. पानाचा विडा ठेवलेला असतो. राधा के लिए, श्रृंगार के लिए फूलों का गजरा रख दिया जाता है आज भी. और बिछाने के ऊपर फूल बिछाए जाते हैं. आज भी भोजन की थाली भोग के लिए लगाई जाती है. साड़ी राधा रानी की जो रहती है ना, वो साड़ी अशी घोड़ी करून ठेवलेली असते. राधा रानी की चूड़ी, भगवान जो पान, सब वहां पर व्यवस्थित सुसज्जित रखा जाता है. और सबको रात्रि में निकाल दिया जाता है. आरती के बाद 9:30 बजे आरती हो जाती है. सबको मंदिर के बाहर, निधिवन के बाहर किया जाता है और बड़ा ताला लगा दिया जाता है. मग आपल्यासारखे इच्छुक भाविक भक्त रात्रभर त्या मंदिराच्या बाहेर, ज्याला इच्छा आहे सकाळी पाहण्याची, सर्व बाहेर काढल्यानंतर त्या गेटला, त्या दरवाजापाशी विश्राम करतात. सुबह 5:30 बजे वो मंदिर खोला जाता है. जैसे ही मंदिर खुलता है तो सभी भक्त अंदर जाते हैं. कोई नहीं होता. तर साडी जशी आपण काढलो ना, अशी टाकली तशी साडी दिसते. जेवण केल्यानंतर खरकट ताट असतं ना, तसं ताट दिसतं. पान चबाकर रखा हुआ, फूलों का गजरा बिखरा हुआ, बिस्तर बिखरा हुआ, चूड़ियां पहनकर जैसे हम बिखरा देते हैं, वैसे आज दर्शन जो पूरे मंदिर में कक्ष में जो फूलों का बिछाना होता है, वहां चरण दर्शन होते हैं. तो बताओ, क्या मेरी राधा वृंदावन में नहीं? मेरा कृष्ण वृंदावन में नहीं? बोलिए वृंदावन धाम की जय. आज ही साक्षात भगवान वृंदावन मध्ये राहतात. ऐसे कई सायंटिस्ट जे अंधविश्वास करणारे, अंधविश्वासी लोक लई आहेत. एक नागपूर मध्ये आहे अंधविश्वासी. देव है ये नहीं, भगवान है ये नहीं. नाम श्याम मानव. ये जो श्याम मानव नागपुर में रहने वाला, हम हमेशा नागपुर कथा के लिए जाते हैं. वहां पर एक बार राम कथा करने के लिए बागेश्वर धाम सरकार आए हुए थे. ये आपने न्यूज सुना होगा. तो हनुमान जी की कृपा उन पर प्राप्त है. जो हनुमान जी उनको प्रेरणा करते हैं, वही वह कृपा आशीर्वाद आए हुए भक्तों को देते हैं. जैसे उनकी निष्ठा, वैसे भगवान उन पर कृपा करते हैं. लेकिन वो नागपुर का रहने वाला श्याम मानव अंधश्रद्धा निर्मूलन समिति के अध्यक्ष. देव कुटा है का? ये तो सब पाखंडी है, ये ढोंगी है, ये तो दुनिया को अंधश्रद्धा में डुबाने वाले हैं. ये तो पाखंडी दुष्ट है. भगवान कोई कभी होते हैं क्या? भगवान कभी कृपा होती है क्या? नहीं है. भगवान जगत में है ही नहीं. ऐसे श्याम मानव जैसे आज भी लोग दुनिया में हैं, भगवान को नहीं मानते. भगवान कहाँ है? अरे तूने कभी मेरा वृंदावन नहीं देखा होगा. कल मैंने कहा था ना, जो लोग भगवान नहीं है, भगवान ही नहीं, तो वो एक बार वृंदावन जाए, निधिवन का दर्शन करे, सुबह जगे और रास मंडल का दर्शन करे, तब उसे पता चलेगा. अरे तो क्या परीक्षा लेगा? क्या तू उनका सामना करेगा? तुझे सामना करना है, आजा वृंदावन, भगवान है कि नहीं हम दिखा देंगे आपको. ब्रजवासी कोई भी बच्चा रहने दो या कोई ग्वालिन रहने दो, वहां की ब्रज की कोई भी
वो आपको दिखा देगा भगवान है कि नहीं। तुम बागेश्वर धाम का क्या तुम सामना करना चाहते हो? अरे तुम इनके चरणों की धूल पा नहीं पाओगे तो भगवान का दर्शन कर पाओगे। मैंने कहा था गजेंद्र के चरणों को मगरमच्छ ने पकड़ लिया था तो भगवान विष्णु आए, लेकिन मगरमच्छ को पहले मुक्त किए गजेंद्र के पहले, क्योंकि भक्तों का भक्त बन तब भगवान कृपा करते। अरे तू तो भक्तों को अपमान करता है तो भक्त के दास कैसे बनेगा? तो भगवान की कैसी कृपा होगी? अंधश्रद्धा, जिसको भगवान नहीं लगता है वो वृंदावन आ जाए। आज भी मेरी राधा रानी मेरे कृष्ण कन्हैया दर्शन देते हैं। बोल कृष्ण कन्हैया लाल की जय हो। असं भगवंतानं दर्शन दिलं। या भागवत कथा असं रासलीला के बाद 6 महिने तक सुखदेवजी महाराज सांगत आहेत 6 महिन्यापर्यंत भगवंताने त्या गोपिका सोबत रासलीला केला। 6 महिन्याच्या नंतर वरदान दिलं सूर्य चंद्र आहे तोपर्यंत तुमच्या सोबत मी रासलीला करण। आणि भगवान निघून गेले घरी। घरी गेल्याच्या नंतर रात्र झाली आणि रात्र झाल्याच्या नंतर कंसाने काय केलं? अक्रूरजीला बोलवलं आणि अक्रूरला बोलून सांगायला लागलं की अक्रूर इधर आओ, काय कर की तू वृंदावनला जा आणि कृष्ण आणि बलरामाला गोड गोड बोलून घेऊन ये। जो धनुष्यबाण आहे त्या धनुष्यबाणाचा दरवर्षी उत्सव होत असतो, त्या उत्सवानिमित्त त्यांना बोलव आणि त्यांना गोड बोलून बोलवू आणि आपण त्यांना धोक्यात मारू। असं नियोजन ठरलं। अक्रूर जी रथ में बैठ गए और अक्रूर जी रथ में बैठकर वृंदावन की तरफ आ गए आणि वृंदावनला आल्याच्या नंतर भगवंताने प्रणाम केलं। काकाजी प्रणाम। बलरामजीने प्रणाम किया। काकाजी प्रणाम। त्याच्यानंतर अक्रूर असणारा नंद बाबापाशी गेला। चर्चा झाली। रात्री जेवण झालं। यशोदा मैया झोपली, बालकृष्ण झोपले। नंद बाबा आणि अक्रूरजी बाहेर चर्चा करत बसलेले आहेत। रात्रीची वेळ। अक्रूरजीने सांगितलं नंद बाबा आप तो जानते हो कृष्ण तुमचा मुलगा नाही आहे, हे तुम्ही जाणता। नंदबाबाला माहिती होतं हे गूढ रहस्य ऐका। आता तुम्हाला इतर कथेमध्ये ऐकायला भेटलं नसेल ते गूढ रहस्य सांगतो। ज्या वेळेस वसुदेवाचे 6 पुत्र मारण्यात आले, 7वा योगमायेनं रोहिणीच्या गर्भात स्थापना केली, असे 7 मेले म्हणून कोणाला वाटायचं? त्या कंसाला। हे सगळ्या जगात बातमी पसरली होती 7 लेकरं वारले वसुदेव देवकीचे। तर 8वा बाळ जेव्हा जन्माला आला कृष्ण, रात्रीच्या वेळेस अष्टमीच्या तिथीला रात्रीच पोपल्यात ठेवून वसुदेव कुठं आला होता? गोकुळात। कडी वाजवली। नंदबाबानं कडी उघडली। कडी उघडल्याबरोबर पाहिलं वसुदेव आप तुम्ही कशा आलात? त्यावेळेस वसुदेवानं सांगितलं माझा एक बाळ त्याचं रक्षण करून मी इथपर्यंत आणलोय, याची निगराणी तुम्ही करा, याचा परतपाळ तुम्ही करा, त्याचा प्राण वाचून तुमच्यापर्यंत आणलोय नंदबाबा, याचं तुम्ही परतपाळ करा। नंदबाबांना पाहिलं वसुदेव आपका पुत्र यहाँ तक कंस ने बोले हे सर्व झोपलेले आहेत, मोहित झालेले आहेत, बेशुद्ध आहेत, त्या स्थितीत मी इथपर्यंत पोहोचलोय, मी कसा आलोय प्राण वाचून ते मला माहितीये, माझ्या बाळाचा तुम्ही सांभाळ करा। त्यावेळेस नंदबाबाने घेतलं। म्हटले आता उद्या जर त्याला कळालं की ती देवकीचा बाळ कुठे गेला तर काय सांगावं? तर नंदबाबांना काय केलं एक पहा, दान कसं केलेलं आहे। त्याग किती मोठा आहे नंदबाबाचा, कितना बड़ा त्याग किया नंदबाबा ने। इनके संतान को पालने के लिए अपनी संतान को दान कर दिया। मुलगी जन्माला आली, त्या मुलीचं दान दिलं, घेऊन जा म्हणले हिला। आता हिला तो देत आहे नंदबाबा, आता त्याला माहिती आहे उद्या कंस माझ्या या मुलीला मारणार, पण पहा किती मोठं बलिदान। दूसरों के कल्याण के लिए जीता है ना उसको, उसका नाम पुराण में आ जाता है। नंदबाबा ने एवढं मोठं बलिदान दिलं। तर जो दूसरों को सुख देता है, दूसरों को प्रसन्न करता है, उसी का नाम पुराण में आ जाता है, कथा में आता है, सत्संग में आता है, महात्माओं के मुख में आ जाता है। जगत कल्याण के लिए जो सोचता है, दूसरों के कल्याण के लिए जो सोचता है, भगवान उसका पहले कल्याण कर देते हैं। तो नंद बाबा ना आपली मुलगी वसुदेवाला दिली, जा घेऊन जा, सांग मुलगी झाली म्हणून, माझी मुलगी गेली तर मला परवा नाही वसुदेव, पण तुमचा बाळ वाचला पाहिजे। नंदबाबांना त्या बाळाला घरात घेतलं, कोणाला सांगितलं नाही। ते म्हणतात ना झाकली मुठ 1.25 लाखाची, या दोघालाच माहित होतं। परंतु पुन्हा चालून शंका 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 वाढायला लागली या कंसाची की जेवढे असुर पाठवतो गोकुळला तेवढे मरतात, म्हणजे माझा काळ तोच असणार। शंकेवरच त्यानं अक्रूरजीला पाठवलं की तोच काळ आहे माझा, जा घेऊन या। तर तो अक्रूर आलेला आहे कृष्ण आणि बलरामाला नेण्यासाठी, आणि अक्रूर म्हणत आहे नंदबाबाला
नंद बाबा, तुम्हाला माहिती आहे, खरं बोला, हे देवकीचाच मुलगा आहे ना कृष्ण? नंदबाबाच्या डोळ्याला अश्रू आले. नंदबाबांना सांगितलं, हो अक्रूर, हे देवकीचा वसुदेवाचाच पुत्र आहे. एवढं ऐकल्याबरोबर यशोदा माती द्राम दिशा खाली पडली, छाती धडकाय लागली. कृष्ण माझा बाळ नाहीये, देवकीचा बाळ आहे. ज्याच्यावर माझा प्राणापेक्षा जास्त प्रेम माझा कृष्ण माझा नाहीये, देवकीचा आहे. मला कृष्ण सोडून निघून जाणार? अक्रूर न्यायला आलेला आहे. ही बातमी कळाल्याबरोबर यशोदा माता धडाम खाली पडली, बेशुद्ध पडली यशोदा माता. सकाळ झाली, नंदबाबानं जागा झाले. त्या पूर्ण गोकुळात, त्या वृंदावन मध्ये बातमी पसरली. गोकुळ वृंदावन सगळ्याला कळालं की कृष्णाला नेण्यासाठी अक्रूर आलेला आहे. कृष्ण हमारा नहीं है, कृष्ण मथुरा का रहने वाला वसुदेव और देवकी का बेटा है. ये अक्रूर लेने के लिए आया है. छोटे छोटे ग्वाल बाल दौड़कर आ गए. कन्हैया, कन्हैया, हमारा सोडून जाणार? मधुमंगल म्हणायला लागला, कन्हैया हम किसके साथ माखन खाएंगे? श्रीधाम आला, कन्हैया अब हम गेंद किसके साथ खेलेंगे? कन्हैया हमें छोड़कर जाओगे? तुम तो हमारे सखा हो ना कन्हैया. अरे तू तर रोज म्हणतोस ना की मी तुमचा बाल सखा आहे, बाल सखा आहे. आता तू उद्या निघून जाणार? सगळे ग्वाल बाल रडायला लागले. एवढंच नाही भक्तांनो, जेवढ्या गायी आहेत ना, जे दररोज कृष्ण भगवान परमात्मा गायीला घेऊन जाणार, त्या गायीलाही कळालं की आज कृष्ण जाणार आहे. सोडून कोणी तर रथ घेऊन आलेला आहे. कृष्ण तयार होत आहे. त्या पशुला सुद्धा कळालं. त्या गायी सुद्धा सगळ्या एक एक गायी सुद्धा त्या गोशाळेतून एक एक यायला लागल्या, वासरं यायला लागले. रथाच्या समोर बसले, आपले मस्तक खाली टाकले. त्या धर्तीवर, पृथ्वीवर त्या गायीच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. सगळे गोपाळ वाटायला लागलं की आता आमचा कृष्ण आम्हाला सोडून जाणार, आम्हाला सोडून जाणार. त्या सर्व गोपाळ बसले. जेवढ्या गवळण्या होत्या त्या गवळण्याला वाटलं की दररोज आमच्या घरी माखन चोरी करणारा, रोज आम्हाला मनोरंजन करणारा, आमच्या सोबत खेळणारा कृष्ण, आता हा कृष्ण मटकी फोडणारा कृष्ण, ज्याला पाहून आमचा दिवस कसा जातो कळत नव्हतं, आज आमचा बाळ कृष्ण आम्हाला सोडून जाणार. त्या सगळ्या गोपिका त्या रथाच्या पुढे बसलेल्या आहेत. त्यावेळेस भगवान कृष्णाने हात जोडले. त्यावेळेस सगळ्या गवळणी गायी गोपाळ म्हणत आहेत, जाना है कन्हैया तो पहिले ये रथ के पहिये चाक जे आहेत या रथाचे आमच्या छातीवरून घेऊन जा. पहिले हमारा प्राण जाएगा, फिर वृंदावन छोड़कर हमारा कृष्ण जाएगा. एवढं प्रेम त्या वृंदावनच्या गवळण्यांचं, गोपाळांचं, त्या गायींचं प्रेम त्या कृष्णावर एवढं कि पहिले हमारा प्राण जाएगा, फिर हमारा कृष्ण चला जाएगा. कृष्ण ही नहीं तो हमें इस जिंदगी का क्या करना है, इस जीवन का क्या करना है. देवच जर नाही आमच्या पशी तर या शरीराला काय करायचंय. आधी आमचा प्राण घेऊन जाय कृष्णा. जा तुझा रथ आमच्या छातीवरून घेऊन. खाली उतरला कृष्ण. पाहिला सगळं गवळणी दिसतात पण राधा नहीं दिख रही. हे गोपी, राधा कहाँ गई? बोले यमुना किनारे गई है. तो भगवान वहां से दौड़कर यमुना के किनारे गए. राधा पशी पहुंचले. हे राधा, राधा देखो जरा मेरी ओर. राधा अगं बघ ना माझ्याकडे, लवकर येईल राधा, 4 दिवसात वापस येईल. ती राधा डोळे भरून आणलेली आहे. तिला कळालं की हे लक्ष्मी, तुझा श्राप आजपासूनच प्रारंभ केलीस का ग तू? चला माझा कृष्ण मला सोडून. त्या राधेच्या डोळ्यात अश्रू आलेले आहे. कृष्ण म्हणतोय की राधा 4 दिन में आऊंगा, राधा उदास मत होना. राधा समझ गई 4 दिन बोलकर मुझे बहला कर फुसला कर जा रहे हो कन्हैया, लेकिन तुम आने वाले नहीं. ते राधा काय म्हणते, एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया. राधा यो रो रो कहे, एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया. राधा यो रो रो कहे हो. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया. राधा यो रो एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया. राधा यो रो रो कहे.
छूट जाए, मत आने दो अपने दिल के इतने भी किसी को करीब कि वो हमें छोड़कर दूर जाते समय वो इंसान खुद से भी रूठ जाए। क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है, क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है। क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है। क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है। क्या दर्द उठता है, क्यों आंखें रोती है। क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है। एक बार तो आंसू बन कर देखो मेरे सावरिया, राधा यूं रो रो कहे। बार तो राधा बन कर दे मेरे सांवरिया, राधा यूं रो रो कहे। जय हरि राधा म्हणत आहे, कृष्णा, अरे जेव्हा मी बरसाण्यावरून वृंदावनला येत होतो त्यावेळेस लहान लहान बाळ बाळ मला रस्त्यात भेटले. ए राधा, अगं कुठं चाललीस? त्या गोपाळांना मी म्हटलं वृंदावनला चालले. त्यावेळेस ते लहान लहान बाळ बाळ म्हणायला लागले, राधा जायचं असेल तर मथुरेला जा, जायचं असेल तर नंदगावाला जा, पण वृंदावनला जाऊ नको राधे. त्यावेळेस मी विचारलं, का रे, का जाऊ नको वृंदावनला? त्यावेळेस ते ग्वालबाल म्हणायला लागले, त्या वृंदावनमध्ये कृष्ण असतो. जो कोणी एक बार कृष्णाला पाहिलं वृंदावनला गेलं तर तो असाच करामती आहे, तो आपलं बनवून घेईल तुला आणि एक बार तुला आपलं बनवणार. पण राधा, ज्या दिवशी तो कृष्ण तुझ्यापासून दूर होईल त्या दिवशी तुला सहन होणार नाही. म्हणून त्याच्याकडे जाऊ बी नको, त्याला भेटू बी नको. जर एक बार तू त्याला भेटलीस तर तुला रडावं लागल, रडाव का एक एक क्षण. कृष्ण के बिना नहीं जिया जाता है राधा, मत जा वृंदावन. पण मी त्या गोपाळांचं ऐकलं नव्हते. आज मला खरं वाटतं की त्या गोपाळांनी खरं सांगितलं होतं. तेव्हाच जर मी त्या गोपाळाचं ऐकलं असतं कृष्णा, तर आज माझी स्थिती ही बनली नसती. जब कोई सुनेगा ना मेरे मन के दुखड़े, जब कोई सुनेगा ना तेरे मन के दुखड़े। जब कोई सुनेगा ना मेरे मन के दुखड़े, जब कोई सुनेगा ना तेरे मन के दुखड़े। जब ताने सुन सुन गए होंगे दिल के टुकड़े। जब ताने सुन सुन कर होंगे दिल के टुकड़े। एक बार जरा तुम ताने सुन कर देखो सावरिया, राधा यूं रो रो कहे। एक बार तो राधा बन कर देखो मेरे सांवरिया, राधा यूं रो रो कहे।
प्रत्येक भजनामध्ये शिटी वाजत आहे. एखादं भजन ठीक आहे, प्रत्येक भजन मध्ये शिटी, प्रत्येक भजन मध्ये शिटी. असो. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यूं रो रो कही. तिथून भगवान परमात्मा निघून गेला. 4 दिवसात येतो म्हणून पुढे निघाल्या सगळ्या गवळणी. त्यांना सगळ्याला विश्वास दिला 4 दिवसात येतो म्हणून. भगवान परमात्मा छोड वृंदा विपिन कुंज यमुना पिलीन, श्याम मथुरा चले, श्याम मथुरा चले. भगवान मथुरेला पोहोचले. पाठीमागे नंद बाबा एक रथ घेऊन ग्वाल बाळाला घेऊन पोहोचला. त्या ठिकाणी मथुरेत पोहोचल्यावर भगवान श्रीकृष्णानं त्या कुब्जा असणारी एक दासी चंदनाची वाटी घेऊन जात होती. त्या दासीला विचारलं, ए कुब्जा कहाँ जा रही हो, चंदन की बाटी लेकर. त्यावेळेस त्या कुब्जेने सांगितलं, मेरे हाथ से घिसा हुआ चंदन हमारे राजा कंस को पसंद आता है. अगं आम्हाला लाव. कृष्णाच्या माथ्याला लावायला गेली. भगवान परमात्म्याने म्हटलं, अगं जरा माझ्या मस्तकापर्यंत हात पोहोचवती. म्हणली, मी कुबडी आहे, कुब्जा आहे, मग कसं माझा हात पोहोचणार. तर भगवान परमात्म्याने तिच्या हनुवटीला हात लावला, वरती उचललं, तिचं कुबड गळून गेलं भगवंताच्या स्पर्शाने आणि ती दिव्यांगना बनून नाचायला लागली. भगवान तिथून पुढे गेले. एक यज्ञशाळा होती, त्याच्यामध्ये धनुष्य बाण होता. तर तिथं शिपाई होते, सेना होती. कृष्ण बलरामा म्हटले की आम्ही लांबून दर्शन करू, बाहेर येऊ. लेकरं समजले, लहान लहान पोर आहेत, काय करणार, जा लांबून दर्शन करून या. कृष्ण आतमध्ये गेला, धनुष्यबाणाला उचलला आणि कडकड कडकड 2 तुकडे केले. आवाज पोहोचला कंसाच्या कानावर, जागृत झाला. का? शंकर भगवंतांनी सांगितलं होतं, जो धनुष्यबाण तोडेगा वो तुझे नहीं छोडेगा. तो थरथर कापला. कौलिया पीड नावाचा हाती पाठवला. भगवान परमात्मा कृष्णाने आणि बलरामाने त्या हाथीला मार गिराए और उसके दांत उखाड़कर खांदे पे रख लिए. चाणूर मुष्टिक नावाचे मल्ल पाठवले. पहिलवान भगवंताने चाणूराला पकडलं. मुष्टिकला असणारा भगवान बलरामानं पाठवलं. पाहता पाहता त्यांना फिरून आपटून त्यांचा उद्धार करून टाकला आणि भगवान छलांग लगा कर गए. जहां जिस आसन पर कंस बैठा था, कंसाचे केस धरून खाली ओढले. कंस म्हणायला लागला, अरे छोड सोड, काय करत आहेस. भगवान कहने लगे, ज्या वेळेस माझ्या आईला रथातून केस धरून ओढलंस तेव्हा माझ्या आईला दुःख झालं नाही मामा. आता तुझे केस धरल्यानं तुला दुःख होतंय. छातीवर बसला, एक बुकी आणली, उद्धार करून टाकला कंसाचा. बोलबाल कृष्ण लाल की जय हो. त्याच्यानंतर भगवान परमात्मा आपल्या मात्या पित्याला असणारं कारागृहातून मुक्त केला. वसुदेव आणि देवकीला मुक्त केला. उग्रसेन राजाला गादीवर बसवला आणि त्याच्यानंतर देवकी आणि वसुदेवानं कृष्ण आणि बलरामाला कुठं पाठवलं? उज्जैनला शिक्षणासाठी पाठवलं. उज्जैनला संदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये शिक्षण घेतले. सुदामाची भेट झाली, मित्रता झाली आणि तिथून गुरुपुत्र जे समुद्रामध्ये डुबला होता, शंकासूर नावाच्या राक्षसाने केला होता, गुरुदक्षिणामध्ये पुन्हा त्याचा पुत्र त्यांना प्राप्त केला कृष्णाने. आणि भगवान परमात्मा अध्ययन करून उज्जैन वरून मथुरेला परत आले. परत आल्याच्या नंतर भगवान परमात्मा देवकी मातेने जेवायला वाढलं ताट. 4 साल निघून गेले. 4 सालाच्या नंतर भगवान परमात्म्याला देवकी मातेने जेवायला वाढलं. जेवायला बसल्यावर कृष्णानं पाहिलं, वाटीमध्ये दह्याची वाटी ठेवलेली होती. ताटात वाटी पाहिली, दह्याकडे पाहिल्याबरोबर यशोदेची आठवण आली. त्याच्यामध्ये भात ठेवला होता, गोपिकांची आठवण आली. 4 दिवसात येतो म्हणून सांगितलं होतं. 4 वर्ष झाले, माझ्या गोपिका कशा राहत असतील, माझी आई यशोदा कसे राहत असेल, माझा बाबा नंदबाबा कसे राहत असतील. रडायला लागले कृष्ण. देवकी आपला बाळ का रडतो ग? वसुदेव विचारतात. देवकी म्हणायला लागली, मला काय माहित, लहानपण आपलं यशोदेच्या घरी झालेलं आहे, त्याला काय आवडतं काय नाही मला काय माहित, का रडतोय. उद्धवा, उद्धव त्याचा मित्र, उद्धवाला बोलवलं. उद्धवा, अरे कृष्ण का दुःखी आहे? उद्धव गेला, कृष्णाला विचारला, देवा तुम्ही का रे दुःखी आहात? त्यावेळेस उद्धवा, मला या दह्याला पाहून माझ्या गोपिकांची आठवण येते, यशोदेची आठवण येते, मला माँ यशोदा की याद आ रही है. उद्धव म्हणायला लागला, कृष्ण अरे तुम्ही अखिल कोटी ब्रह्मांड नायक आहात आणि तुम्हाला ध्यान बी यावं, तर अशा गाई चारणाऱ्या अनपड गवळण्याची ध्यान करून तुम्ही रडता. उद्धवा एक काम करशील का? उद्या जाशील का तू वृंदावनला, समाचार घेऊन येशील का? उद्धव म्हणायला लागला, अरे देवा मला पाठवायचं असेल तर स्वर्गाला पाठवा, मी वेदांताच्या भाषेमध्ये बोलणारा उद्धव.
आणि मी संस्कृत मध्ये बोलणारा, वेद भाषेत बोलणारा, देव भाषा आहे माझी, आणि मी बृहस्पतीचा शिष्य आहे, गुरु बृहस्पति का शिष्य, वेद वेदांत की भाषा बोलने वाला। वो गवार लोग, अनपढ़ लोग मेरी भाषा को क्या जानेंगे, क्या समझेंगे? उद्धवा, एक बार जा, ठीक है, 1 घंटे के लिए जाता हूँ भगवान, ठीक है, तू 1 घंट्यासाठी जा, पण समाचार घेऊन ये, ठीक है। चला गया उद्धव रथ लेकर। जैसे ही उद्धव का रथ दूसरे दिन चला गया, सगळे ग्वाल बाळ असणारे मथुरेच्या रस्त्यावर वाट पाहत बसायचे दररोज। सकाळी जायचे, गाय सोडून द्यायचे, मथुरेच्या रस्त्यावर वाट बघायचे, आमचा कृष्ण येणार, आज येईल, आज येईल। संध्याकाळ झाली की पुन्हा जाणार, आणि घरी म्हणतात, आई आमचा कृष्ण आज भी आला नाही ग। आज 4 वर्षापासून चाललंय यांचं, या बाळांचं। त्या रथाला पाहिले, धावत गेले, ग्वाल बाळ, कृष्ण आया, कन्हैया आया, कन्हैया आया, आला आला आला, कृष्ण घेरलं रथाला। भैया ये तो और कोई है, भैया तुम कौन हो? ते म्हणायला लागला, मी उद्धव, कृष्णाचा मित्र, यशोदा मातेला भेटण्यासाठी आलोय, राधेची भेट घ्यायला आलोय। ग्वाल बाळ म्हणायला लागला, सांगा रस्ता कुठे यशोदेच्या घराचा? त्यावेळेस ग्वालबाळ म्हणायला लागले, उद्धवा अरे रस्ता या वृंदावन मध्ये यशोदा मातेच्या घराचा रस्ता सांगावा लागत नाही रे। मग हे जे पाणी दिसतं ना, वाहतं पाणी, या पाण्याला पाहून सरळ जातो यशोदा मातेच्याच घरी पोहोचशील, कळालं ना तुम्हाला? असं यशोदा मातेचे अश्रू आणि गोपिकांचे अश्रू वाहणार ते पाणी पाहत 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 गेला कृष्ण। रिकाम्या पाळण्याला पाठ भिंतीला टेकून पाळण्याला दोर बांधलेला आहे, आणि दोरी हलवत आहे यशोदा माता। उद्धव जवळ गेला, पाळणा रिकामा, आणि यशोदा माता पाळणा हलवते। जवळ गेला उद्धव, माँ मैं मथुरा से आया हूँ, कृष्ण का सखा उद्धव, आपको प्रणाम करता हूँ। 1 नाही 2 नाही, पाळणा हलवत आहे। पुन्हा उद्धवाने म्हटलं, माँ मैं मथुरा से आया हूँ उद्धव, कृष्ण का सखा, आपको प्रणाम करता हूँ। बाबा अरे जरा सावकाश बोल, माझा बाळ झोपलेला आहे। असं तसं तर त्याला झोपावं लागतं। अरे तो खूप उदम करता है, जाग जाएगा तो रोएगा, सो रहा है सोने दो। उद्धव म्हणायला लागला, मियां इस पल्ले में तो कुछ है ही नहीं। पकड़ लिया माँ यशोदा को, खड़ा किया, दिखाया, पलना रिकामा पाहून यशोदा माता धीडाम से खाली पडली। ही स्थिती झाली 4 वर्षापासून यशोदा मातेची। काय वर्णन सांगू तुम्हाला यशोदा मातेचं, वेळ नाही, पण यशोदा मातेची स्थिती यापर्यंत पोहोचली। तिथून नंदबाबाला पाहिलं, बाजावर झोपलेले, पगडी खाली पडलेली, पोट पाटीला गेलेलं, पायामध्ये तसंच असणारे खडावून नंदबाबाच्या झोपलेलं। का दररोज कृष्ण यायचा, पिताजी मोर भई है जग जाओ। लेकिन आज नंद बाबा के आंगन में कोई पुकारने वाला नहीं, खेलने वाला नहीं। नंद बाबा लेटे हैं, मेरा कन्हैया आएगा मुझे जगाने के लिए। नंद बाबा आस लावून कृष्ण 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 कृष्ण। जी स्थिती दशरथ राजाची झाली ना, तशी स्थिती माझ्या नंद बाबाची झाली होती। ज्यावेळेस कृष्ण सोडून गेला, 4 वर्ष निघून गेले, आज विनंद बाबा तसेच पडलेले त्या बाजावर, माझा कृष्ण येणार, कृष्ण कृष्ण कृष्ण। नंद बाबाची स्थिती त्या गतीला पोहोचली। पाहिलं तिथून मी पाहिलं, प्रणाम केला, तिथून गोपिकाकडे गेला उद्धव। त्या यमुनेच्या कडेला बसलेल्या गोपिका, एक गोपी म्हणती, ए राधा अगं माझ्या स्वप्नात रात्री कृष्ण आला होता। दुसरी गोपी म्हणली, काय म्हणून आला होता ग? रात में कृष्ण आया, मैं सो रही थी, कन्हैया आया, माखन खाया और मटकी जैसे ही फोड़ा मैं जग गई। मटकी फूटने का आवाज और मैं जग गई, देखी तो मटकी वहीं की वहीं है, और मेरा सपना टूट गया और कृष्ण चला गया। दुसरी म्हणली, अगं मला बी स्वप्न पडलं होतं। काय? मी यमुनेच्या पाण्याला गेली होती, यमुनेला पाणी भरलं, मटका डोक्यावर घेतला, कृष्ण माझ्या पाठीमागे येतोय, मी कृष्णाकडे पाहते, कृष्ण माझ्या मागे, मी कृष्णाकडे पाहते। कृष्णाने खडा घेतला, मटकी फोडली, टम दिशा आवाज आला मटकी फुटण्याचा, मटकी फुटली, माझी झोप उघडली, स्वप्न संपलं। सगळ्या गवळणी म्हणायला लागल्या, किती गोड वाटतं ग तुमचे स्वप्न ऐकून, चला राधेला विचारू। ए राधा अगं तू सांग ना, तुला तर एवढं प्रेम करतेस कृष्णावर, तुझ्या बी स्वप्नात कृष्ण आला असेल, काय म्हणून आला सांग ना राधा, सांग ना। स्वप्ने पश्यन्ति कांतम, हे कांता हे राधा सांग ना, काय म्हणून स्वप्न पडलं? त्यावेळेस राधा म्हणायला लागली, तुम्ही भाग्यवान आहात ग, तुमचं पुण्य लई आहे, माझ्यापेक्षा लई भाग्यवान, लई पुण्य तुमचं। का तर तुम्ही पुण्यवान याच्यासाठी आहेत भाग्यवान, की तुम्हाला रोज कृष्ण स्वप्नामध्ये येऊन दर्शन देतो, पण मी लई पापीनी आहे, खूप पापी पाप केलेला आहे मी, म्हणून मला स्वप्न येत नाही। का राधा असं का बोलतीस? तर त्यावेळेस ती राधा म्हणते त्या गवळणीला, तुम्ही रोज झोपता 6 तास,
झोप लागते तुम्हाला आणि झोपल्यावर स्वप्न पडतं ना, स्वप्नात तुम्ही कृष्णाचं दर्शन करता हो, पण ज्या दिवसापासून कृष्ण मला सोडून गेला त्या दिवसापासून मला झोपच लागत नाही, तर स्वप्न कुठलं येईल? आता विचार करा, त्या राधेची भक्ती किती असेल. ती राधा म्हणते त्या गोविंदा तुम्ही भाग्यवान आहात म्हणून तुम्हाला झोप लागते, स्वप्न पडतं, पण ज्या दिवसापासून कृष्ण निघून गेला तेव्हापासून मला झोपच लागत नाही, तर स्वप्न कुठलं पडल? स्वप्नच पडत नाही तर तुम्हाला सांगू कुठलं? उद्धव गेला आणि म्हणायला लागला, ए गोपिकांनो, ए गवळण्यांनो, एवढं प्रेम तुम्हाला करायचं तर त्या ब्रह्मावर करा ग, तुम्हाला ब्रह्मा प्रसन्न होईल. गवळणी म्हणायला लागल्या, उद्धवा ब्रह्माला प्रसन्न? उद्धव तू वेद वेदांताच्या भाषेत बोलणारा बृहस्पतीचा शिष्य, आम्ही अनपड गाई चारणाऱ्या. उद्धवा आम्ही एक प्रश्न करू का? उद्धवानं म्हटला, बोल काय प्रश्न आहे? उद्धवा जीवापाशी किती मन असतात रे उद्धवा? उद्धवानं सांगितला, एक मन. एक मन सो गयो श्याम संग, अब काये आराधे ईश. एक मन होतं आमचं, ते गेले कृष्णा सोबतच. दुसरं मन कुठलं आणाव तुझ्या ब्रह्माला अळवण्यासाठी? आणि तू म्हणतोस मन ब्रह्मामध्ये लावा, कृष्णात लावू नका. आमचं एक मन होतं, ते गेलं कृष्णा संग. दुसरं मन कुठलं आणाव त्या ब्रह्मातला अळवण्यासाठी? उदो सुदो है चलो सुन गोपिन के बोल, ज्ञान बजाए डुम डुमी और प्रेम बजायो ढोल. ज्ञानाचा अहंकार नष्ट झाला न प्रेमाचा असणारी जीत झाली. अशा त्या गोपिका. ए गोपिकांनो, काय उत्तर देऊ, काय समाचार देऊ ग तुझ्या कृष्णाला, सांग. त्यावेळेस त्या गोपिकांनी खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे. वेळ कमी आहे आपला. सुनो प्यारे उद्धव जी मथुरा को जाना, मेरे श्याम सुंदर से संदेशा सुनाना. कहे ना कि उनसे प्रीत क्यों लगाई, प्रीत लगा के हमें बिसराई, प्रीत लगा के हमें बिसराई. अच्छा नहीं मोहन दिल को दुखाना, मेरे श्याम सुंदर को संदेशा सुनाना. असा संदेशा पाठवला त्या गोपिकांनी. उद्धव गेला, कृष्णाला समाचार दिला. त्यावेळेस कृष्णाने राधा सहित दर्शन दिलं. राधा कृष्ण के बिना अलग नहीं, ये तो मेरी लीला है उद्धव, मेरी राधा मुझसे अलग कैसी हो सकती है? असं जुगल रूपाचं दर्शन उद्धवाला कृष्णाने दिलं. त्याच्यानंतर प्रसंगी येतो, कंस मेल्याच्या नंतर कंसाच्या 2 पत्न्या. काय नाव? कंसाच्या 2 बायका होत्या. त्या दोन्ही बायका गेल्या आपल्या माहेरी बसल्या जाऊन. काय नाव त्या दोघीचं? कंसाच्या 2 बायकांचं? आस्ती आणि प्राप्ती. या दोघी गेल्या आपल्या बापाच्या घरी बसल्या. कारण आता हे उग्रसेन पुन्हा बसला राजगादीवर आणि हा कृष्णानं आमच्या पतीला मारलं, आता आमचं राज्य निघून गेलं, म्हणून ह्या दोघी गेल्या बापाला सांगण्यासाठी. तिच्या बापाचं काय नाव? कंसाच्या सासऱ्याचं नाव जरासंध, मगध देश का राजा. जरासंधानं 23 अक्षयणी सेना घेतला, आक्रमण करण्यासाठी मथुरेवर आला. 17 बार पराजित केला कृष्णाने, निघून गेला. 18वी बार त्या जरासंधानं काय केलं? सगळ्या ब्राह्मणाला कारागारात टाकलं. ए ब्राह्मणांनो, आता 18वी बार चाललोय मी युद्ध करण्यासाठी, अगर मी पराजित झालो तर आलं का तुम्हाला सगळ्याला फाशीला लटकवणार. गेला 18वी बार. आता हे सगळे ब्राह्मण जाप करायला लागले, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. कृष्णा कृष्णा कृष्णा. कृष्णाला बातमी कळाली की अनेक ब्राह्मणाला त्याने कारागारात बंद केले आणि जर पराजित जर झाला तर तेवढे ब्राह्मण मरतील. मग कृष्ण युद्ध करता करता त्या रथातून उडी टाकला आणि सरळ पळायला लागला. बलरामाला लागले, कृष्ण कन्हैया कहां भाग रहे हो, लोग क्या बोलेंगे? कृष्णाने म्हणला, म्हणू दे, लोकांचं काय, कोई चित चोर बोलता है, कोई माखन चोर बोलता है, अब भाग रहा हूं तो भगोड़ा बोलेंगे, इससे ज्यादा और कौन क्या बोलता है? नए नए नाम तो मेरे तो होते हैं, और एक नाम सही. इतना कहकर कन्हैया भागते हुए गए और छलांग लगाए समुद्र में, और डुबकी लगाकर समुद्र के भीतर जाके विश्वकर्मा जी की प्रार्थना की. विश्वकर्मा जी आले आणि स्वर्ण की द्वारिका निर्माण किए. बोलिए द्वारिका धाम की जय.
द्वारिका निर्माण केले भगवंतानी द्वारिकेमध्ये वसुदेव देवकी सर्वांना घेऊन त्या द्वारिकेत बसले आणि तो जरासंधाने ते कब्जा केला तो मथुरा आणि द्वारिकेमध्ये भगवान राहायला लागले. मग यशोदा मातेनं द्वारिका एवढी मोठी देवकी मातेनं ही एवढी मोठी सोन्याची नगरी द्वारिका घर बांधल्यावर काय करावं लागतं? घर बांधलं का पोराचं लग्न, घर बांधलं की जरा हुंडा जास्त येतं, बंगला बनवून पाहून. आजकाल तुमच्या गावाकडे अशी पद्धत आहे का नाही? घर बांधलं की पोराचं लग्न काढायचं नाही, तुमच्याकडे नसेल पण आमच्याकडे असं घर बांधलं पोराचं लग्न करायचं. तर मग आता सोन्याची नगरी बांधली, देवकी मातानं ठरवलं रेवत के राजा की बेटी है रेवती, बलराम का विवाह हो गया. बोलिए बलराम भगवान की जय हो. 9 वाजता रोज ताट येत होतं. आता 9:50 जवळ जवळ झालेली आहेत. कृष्णाला चिंता पडली. दादा जेवायला वाढत नाही, ताटाची वाट बघायला लागला कृष्ण. कृष्णाला वाटलं ताट का येत नाही, ताट का येत नाही, कवा भेटल जेवायला, जाऊन बघाव तरी खरी, वहिनीला सांगावं कधी वाढणार आता. जाऊन पाहिलं, कारण रोज बलराम कृष्णाला सोबत घेऊन जेवायचा. आज का बोलवत नाही, कुठं गेलं, स्वयंपाक बनला का नाही पाहण्यासाठी खिडकीत डोकावून पाहिलं. कृष्णाने बलराम बसलेला आहे जेवायला, वहिनी हवा करायला लागली. आज बनला बायकोचा, भावाला गेला विसरून. शुकदेव महाराजाला परीक्षित राजा म्हणायला लागला, मग आता माझा कृष्ण उपाशीच राहील का? शुकदेव म्हणला चिंता करायची गरज नाही. का? राजसी भीष्म कोना विदर्भादेर पतीर महान. कृष्णाची चिंता करू नको, आता उपाशी राहणार नाही तुझा कृष्ण. परीक्षित तुझ्या कृष्णाची बी व्यवस्था केली. कुठं केली? म्हणले कौंडण्यपूर. कौंडण्यपूर ही असणार विदर्भामध्ये. तिथला राजा आहे भीष्म. भीष्मकाची एकुलती एक मुलगी, 5 मुलं आणि 1 मुलगी, आणि तिचं नाव रुक्मिणी. मग त्या रुक्मिणीचा भाऊ असणारा रुक्मी असणारा तिचा भाऊ, त्यानं काय केलं? स्वयंवर ठेवलं रुक्मिणीचं. आणि त्या स्वयंवरामध्ये एक असा पण ठेवला, जयमाला हातामध्ये दिला. ए रुक्मिणी, 2 दिवसाच्या नंतर तुझं स्वयंवर आहे. मग हजारो राजे येतील, तर गळ्यात शिशुपालाचाच माळ टाकायची बरं का, दुसरं कोणाच्या गळ्यात टाकू नको. ती रुक्मिणी म्हणायला लागली, स्वयंवर है तो स्वयं की इच्छा से ही डालूंगी, मैं शिशुपाल के गले में नहीं डालूंगी. खबरदार, जो कहता हूं वही मानना पड़ेगा. रुक्मिणी रडायला लागली. रुक्मिणीच्या वहिनीने विचारलं, का ग? शिशुपाल खूप सुंदर आहे, राजा आहे, तरुण आहे, त्याच्यात का तू नकार करतीस? रुक्मिणी म्हणली, ये अंदर की बात है. काय म्हणली? अंदर की बात है. म्हणली कोणची अंदर की बात? म्हणली अंदर की बात नहीं समझे? अंदर की बात म्हणजे प्रेम की बात है. प्रेमाची बात? हो. म्हणजे मी अजून कोणावर प्रेम करते, लग्न करीन तर त्याच्याशीच करीन, नसता लग्न करणार नाही. तिला समस्या वाटली, ही कधी घर सोडून बाहेर जात नाही, काय नाही, कोणाशी प्रेम झाला असेल. रुक्मिणी, किसके साथ प्रेम हुआ है, क्या नाम है, देख कहाँ मिली हो? म्हणजे मी भेटलो नाही अजून त्याला. मग भेटली नाही, मग कुठं ओळख कुठं झाली? फेसबुक वर झाली का, व्हॉट्सअप वर झाली का, इंस्टाग्राम वर झाली? कुठं तुमची गाठ भेट झाली नाही तर मग ओळख कशी झाली तुमची? कुठं राहतो तो? विदर्भातला आहे का, नागपूरचा आहे का, तुमच्या मोरवाडीचा आहे का, निगोजचा आहे का, पारनेरचा आहे? कुठला आहे? महाराष्ट्रातलाच असेल ना आपल्या. म्हणली महाराष्ट्राचाच नाही. मग कुठला आहे? गुजरातचा. आणि तू कधी गेली गुजरातला? कुठं भेट झाली? तिनं म्हणली भेट झाली नाही, गाठ झाली नाही, फक्त ऐकलंय. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश कर्ण विवरैर हरतोंग तापम रूपम दृशाम दृशमता अखिलार्थ लाभम त्वयाच्युतम पत्र विशत्र मपम. काय सांगितली? श्रुत्वा गुणान, त्याचे गुण फक्त ऐकले. श्रुत्वा म्हणजे ऐकलंय. कृष्ण लग्न करीन तर त्याच्याशी करीन. पत्र लिहिलं सुंदर आणि पत्र लिहून दिलं तिच्या हातामध्ये. आणि महाराज एका ब्राह्मणाच्या हातात पत्र दिलं आणि पत्र दिल्याच्या नंतर ते ब्राह्मण पत्र घेऊन गेला. कृष्णापर्यंत पत्र पोहोचलं.
पत्र पोहोचलं, आताही चालू आहे. त्याला कोणचं पत्र म्हणतात मावशी? याला कोणतं पत्र म्हणतात? कधी बघितलं नाही, भेटली नाही, बोलली नाही, पत्र लिहून दिलंय. कृष्णा लवकर ये बाबा. त्याला कोणचं प्रेम पत्र म्हणतात? त्याला काय म्हणतात? प्रेम पत्र. कधी बघली नाही, भेटली नाही, बोलली नाही, त्याला पत्र लिहिलं आणि ते पत्र वाचल्याबरोबर कृष्णानं पगडी बांधून तयार. कृष्णानं कधी बघलं नाही, रुक्मिणीनं कधी बघलं नाही, असं काय पत्रात लिहिलं असेल? पत्र वाचल्याबरोबर कृष्ण तयार झाला लग्नासाठी. सांगू का पत्रात काय लिहिलं होतं? सांगायचं का नाही? सांगायचं का नाही? तुमचं लग्न झालं नाही, नातोंड आहेत का तुम्हाला? प्रेमपत्र सांगा, सांगा. तुम्हाला कोणाला द्यायचंय? नाही सांगणार. असं जर झालं तर तुम्ही पत्र सुरू करशाल. असो, रुक्मिणी मातेनं सुंदर पत्र लिहिलं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते लिहिलं आणि पाठवलं. आणि पाठवल्याच्या नंतर तो ब्राह्मण दिला आणि तिथून द्वारिकाधीश भगवान आला. रुक्मिणी कात्यायनीच्या पूजेसाठी निघाली. जागरण की रात मैया आज तुमको आना है. जागरण की रात कात्यायनी पूजा के लिए रुक्मिणी मैया निकल पड़ी है हाथ में थाली लेकर. जागरण की रात मैया आज तुमको आना है. जागरण की रात मैया आज तुमको आना है. आज तुमको आना है, माँ वादा ये निभाना है. जागरण की रात, जागरण की रात मैया आज तुमको आना है. जागरण की रात. बोलिए रुक्मिणी माता की जय हो. रुक्मिणी माता देवीची पूजा करण्यासाठी, कात्यायनीची पूजा करण्यासाठी आलेली आहे ताट घेऊन. आणि कात्यायनीला म्हणते, कात्यायनी महामाय महायोगिन्यधीश्वरी नंद गोप सुतम देवी पतिमे कृते नमः. हे कात्यायनी माता, मला तुम्ही पती रूपामध्ये कृष्णच भेटला पाहिजे असं वरदान द्या. बोलिए रुक्मिणी मैया की जय. दरबार फूलों से सुंदर सजाया है भवानी आपका. दरबार फूलों से आज सजाया है भवानी आपका. चंदन की चौकी पर आसन लगाया है भवानी आपका. चंदन की चौकी पर आसन लगाया है भवानी आपका. लुटे रहा तेरा लुटे रहा तेरा लूटता ये जमाना सारा है. लुटे रहा तेरा खजाना लूटता जमाना है. मावाना ये निभाना है. जागरण की रात, जागरण की रात मैया आज तुमको आना है. जागरण की रात.
करने लगी कात्यायनी की, तो द्वारिकाधीश भगवान पीछे से आए मंदिर से और रुक्मिणी को पकड़कर भगा कर लेके गए। बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय। जागरण की रात, जागरण की रात मैया आज तुमको आना है। जागरण की रात मैया आज तुमको आना है। आज तुमको आना है। जागरण के दिन मैया ने जैसे पूजा की, भगवान कृष्ण आले, रुक्मिणीचा हात धरून पाठीमागून मंदिरातूनच खिडकी फोडली आणि खिडकीतूनच घेऊन गेलं। कौंडण्यपूरला गेलते का? कौंडण्यपूरला आमची कथा झाली त्यावेळेस मंदिर पाहिला, भव्य असणारा मंदिर कात्यायनी मातेचा, आणि ती खिडकी आजही आहे, ज्या खिडकीतून कृष्णानं रुक्मिणीला पळवलं, घेऊन गेला, रथात बसवला, निघून गेला। भीष्म राजाला गोष्ट माहित झाली का रुक्मिणीला घेऊन कृष्ण निघून गेलाय, रुक्मिणीचा भाऊ असणारा युद्ध करण्यासाठी गेला, कृष्णानं त्याला रथाला बांधून गेला। पुढून बलराम वराड घेऊन आला, म्हणला लग्नाच्या टाइमला असं मार तोड करायची नसती, क्षमा कर, क्षमा केला। भीष्मक राजानं संदेशा पाठवला, बेटे की अगर इच्छा है तो राजी खुशी शादी होनी चाहिए। तर मग भीष्मक राजा ने फिर से क्या किया, रुक्मिणी और कृष्ण को स्वागत किया, प्रेम से रजा दी आणि त्यांना पुन्हा मंजुरी देऊन त्यांना बोलवण्यात आलं। कृष्ण आणि रुक्मिणी माता मंडपामध्ये आले। बोल कृष्ण कन्हैया लाल की आणि रुक्मिणी माता आणि कृष्ण भगवान आलेले आहेत। दोन मामा पाठीमागे या आणि एक अंतरपाठ घरामध्ये ठेवा। अंतरपाठ घेतलं, तुमच्या गावात लग्न लागले का नाही लागले, अंतरपाठ आहे का नाही, नवरीचा मामा दिसना, नवरदेवाचा मामा दिसना, का नुसतं पंगतच खायला आले का काय? दोन मामा या माग पाठीमाग पटकन अंतरपाठ धरा, नवरीचा मामा नवरीच्या माग, नवरदेवाच्या माग उभा राहा, अक्षर पटापट ज्यांच्या पशी आहे त्याने घ्या, पण गडबड वरडा करू नका, पाठीमाग सगळ्यांनी सरकार लवकरा लवकर। अक्षर भेटले का? या लौकर या, जल्दी से, समय बहुत कम है, अधिक समय हो चुका है, मुहूर्त निकल चुका है भगवान कृष्ण के विवाह का। शुभ मंगल सावधान। बहुत टाइम लगा, साजन आयो है सखी, मैं तोड़ू मोतियन रो अंतरपाठ धरा म्हणा, लोग जाने मैं मोती चुनू। अजून एक मागो उभा राहा, झुक झुक करो फुलाचा हार गळ्यात हातामध्ये द्या। लोग जाने मैं मोती चुनू। भेटलं का हातामध्ये? शुभ मंगल सावधान, स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सीतिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि स्थेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं ग्रामो राजन संस्थितं गणपति कुर्यात् सदा मंगलम। शुभ मंगल सावधान, गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र
तनया चर्मण्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णात् पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम शुभ मंगल राजा भीमक रुक्मिणी सनयनी ते कोणी चिंता करी ही कन्या सगुणवरा रूपवरा कवनासिम्या देई जे आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समय पुमणे रुक्मा पुत्र वडील त्यासी पुसने कुर्यात् सदा मंगलम शुभ मंगल आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा गृहयोक्ते मधुपर कर पूजन करा अंतरपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करता दोघे करा विउभी वाजंत्री बहुगल बलान करणे कुर्यात् सदा मंगल शुभ मंगल सावधान आता सावधान घटिका संपूर्ण आली भरू भावे सद्गुरु ते स्मरा गलबला कोणी नका हो करू चिंता वे कुलदेवतेसी हृदयी एकाग्र चित्ते बसा वेदीच्या कलशासी सादर असा कुर्यात् सदा मंगलम शुभ मंगल सावधान जय माला रुक्मिणी मैया पहले कृष्ण भगवान को डालेंगे बोलिए रुक्मिणी मैया की जय हो बोलिए द्वारिकाधीश भगवान की जय हो द्वारिकाधीश भगवान रुक्मिणी मैया के गले में जयमाला डालते हैं या मोरवाडीत आता उभा राहा या मोरवाडीत काय वाजत गाजत सोन्याचं भासिंग लगीन दिवाचे लागत सोन्याचं भासिंग लगीन दिवाचे लागत या मोरवाडीत काय वाजत गाजत सोन्याचं भासिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं भासिंग लगीन देवाचं लागत जय हो माझ्या देवाच्या लग्नाला हो आलं वराडी कोण कोण असं नाचलं पाहिजे असं याला म्हणतात देवासाठी नाचणं तुम्ही नाचता झोप यायला लागली तुमचं नाच जरा तालामध्ये या देवाच्या लग्नाला हो आलं वराडी कोण कोण आलं वराडी कोण कोण संगतीची सिद्धी घेऊन आले गणपती गजानन आले गणपती गजानन या साखर पुड्याची कालबाई साखर वाटली या साखर पुड्याची कालबाई साखर वाटली
कालबाई सुपारी फुटली नवारी नटली कालबाई सुपारी फुटली नवारी नटली कालबाई सुपारी फुटली पाठीमागचे सगळ्यांनी देवाच्या भजनात आनंद घ्यायचा आहे. माझ्या देवाच्या लग्नाला हो आलवराडी कोण कोण आलवराडी कोण कोण आलवराडी कोण कोण संगे पार्वती घेऊन आले शंकर भगवान आले शंकर भगवान या साखर पुड्याची कालबाई साखर वाटली जय हो. साखर पुड्याची कालबाई साखर वाटली रुक्मिणी 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 नटली कालबाई सुपारी फुटली रुक्मिणी नटली कालबाई सुपारी फुटली रुक्मिणी नटली कालबाई सुपारी फुटली रुक्मिणी नटली कालबाई सुपारी फुटली. काय नाचता गाडी पंक्चर असल्यासारखं आणि पाठीमाग